हे ज्ञान माझं नाही आहे, हे मी तुम्हाला फक्त वाचून दाखवते आहे, सांगत आहे. हे सगळं ज्ञान परमपूज्य रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी महाराज यांचं नित्यगुरुवाणीतून ज्या पुस्तकातनं मी तुम्हाला वाचून दाखवते आहे. म्हणून मी म्हटलं एकदम न मम. आजच्या पानात आपण काय वाचणार आहोत की प्रत्येक मनुष्याला राग लोभ सगळंच म्हणजे आहार निद्रा रती हे सगळं मनुष्याला असतं. पण ते त्यांनी म्हणजे राग लोभ जो आहे तो खूप वेळ राग ठेवू नये असं सद्गुरू सांगतात. त्यांनी काय सांगितलं आहे ते आज मी तुम्हाला सांगते. मनुष्याला राग क्रोध हा आहेच, पण मनुष्य म्हटला की त्याच्या प्रत्येक कृतीला मर्यादाही आहेच. तो आपल्या इच्छेने काहीच करू शकत नाही. म्हणजे सद्गुरूंचं हेच म्हणणं आहे की कोणताही मनुष्य म्हणजे अगदी त्यांचं म्हणणं असं आहे की झाडाचं पानसुद्धा ईश्वराच्या म्हणजे इच्छेशिवाय हलवू शकत नाही. तर मनुष्य हे स्वतःच्या बुद्धीने किंवा काही करू शकत नाही. प्रत्येक ह्याला म्हणजे मर्यादा आहेत आणि तो आपल्या इच्छेने काही करू शकत नाही. आयुष्य आहार निद्रा रती या सर्वांनाच मर्यादा आहे. एवढेच काय, पण तो स्वतःची उंचीसुद्धा इंचभर वाढवू शकत नाही. म्हणजे आता आपण कित्येक घरातनं बघितले की आई वडील खूप छान उंच असतात पण त्यांची मुलं बुटकी होतात. किंवा एखाद्या ठिकाणी असंही बघितलेलं आहे की आई वडील खूप बुटके असतात पण त्यांची मुलं खूप उंच होतात. म्हणजे आपण म्हणतो की अरे हा खूपच उंच झाला किंवा ही मुलगी खूपच उंच झाली. म्हणून म्हणतात ना की हे सगळं असतं ना, ह्या ज्या मर्यादा आहेत ह्या सगळ्या ईश्वराने घालून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण त्याच्यात काहीही फरक करू शकत नाही. यासाठी त्याने आपल्या मर्यादा ओळखूनच प्रत्येक गोष्ट करावी. म्हणजे प्रत्येक मनुष्याने आपल्या मर्यादा काय आहेत हे ओळखाव्या आणि त्यानुसारच प्रत्येक गोष्ट करावी. राग वैताग संताप हे फक्त 5 ते 10 मिनटं पुरे, बाकी वेळ हसण्यात घालावा. म्हणजे राग वैताग संताप हे फक्त 5-10. आता मनुष्य आहे म्हटल्यावर राग हा येणारच, कारण त्यांनाही काही भावना आहेत मनुष्याला की कोणी त्रास दिला, कोणी काही वेडवाकडं काही घडलं की मग मनुष्याला राग हा येतोच. पण राग आला मत्सर आला, म्हणजे मत्सर हा कोणाविषयी करू नये शक्यतो, पण असतं मनुष्याची प्रवृत्ती असते की दुसऱ्यांबद्दल मत्सर वाटतो. पण असं म्हणजे दुसऱ्यांचं कोणाचं चांगलं झालं किंवा कोणी काय हे असलं की असं मनात येतंच. म्हणजे कितीही चांगला माणूस असला तरी मनात हे येतंच की अरे त्याचं बघ एवढं चांगलं झालं. म्हणजे राग मत्सर संताप, म्हणजे संताप काय लागते असा संताप येतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना माझा असा संताप झाला ना. मग हे जे सगळं आहे ना ते प्रत्येकाने 5-10 मिनटं ठीक आहे. म्हणजे सगळं होणं हे आहे म्हणजे प्रत्येकाला होतं, पण 5-10 मिनटं ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी म्हणजे शरीरात ठेवू नये, नाहीतर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून बाकीचा वेळ हसण्यात घालावा. म्हणजे नेहमी हसत राहावं. तुम्ही हसत राहिला ना, मी मागेसुद्धा एका व्हिडिओत सांगितलं होतं की हसत राहा, आनंदी राहा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा. हे बघा, संकटही सगळ्यांवरच येतात, कोणावर येत नाही, सगळ्यांवर संकट येतात. पण त्या संकटातनं मार्ग मिळणं हे आपल्या म्हणजे भगवंताच्या, म्हणजे तुम्ही ज्याची आराध्य दैवत असेल, पूजा करता, विघ्नहर्ता गणपती आहे, हे देवावर सोडून द्यावं आणि आपण आनंदात राहावं. जेव्हा एखादा संकटात मार्ग मिळणं शक्य नसतं, असं कधी कधी होतं ना की आता ह्याच्यातनं काहीच मार्ग मिळत नाही, अशा वेळेला सरळ देवावर सोपवावं, देवाला सांगावं की देवा आता तूच बघ काय असेल ते. किंवा आपले जे सद्गुरू असतील गुरु असतील त्यांच्यावर सोपवावं, त्यांना सांगावं, त्यांच्याशी बोलावं. म्हणजे नेहमी तुम्ही त्यांची जेव्हा काही पूजा करता हे करता तर तुम्ही तुमच्या सद्गुरूंशी बोलू शकता. म्हणजे जसं असं नाही आहे की ते समोर असले तरच, तुम्ही फोटोज जवळसुद्धा तुमच्या भावना व्यक्त करू शकता. म्हणून मग काय आहे, बाकीचा वेळ हसण्यात घालवा. तुमच्या चिंता राग लोभ जे काय असेल ते 5-10 मिनटं ठेवा. त्याच्यानंतर जर शक्य नसेल तर देवावर सोपवा, थोडं शांत राहा आणि हसा, स्वतःशीच हसा. हसल्यावर तुम्ही आनंदी होता आतून आणि मग तुमचं आयुष्य पण चांगलं होतं. शांत असावे,
मनुष्याने शांत असावे, जीवनात शिस्तही असावी, पण ती जास्त असू नये. म्हणजे प्रत्येकाने मनुष्याने जास्त शांत राहावं. शांत राहिल्याने काय होतं, गोष्टी आपोआप सुटतात. म्हणजे कुठचीही तुम्हाला काही प्रॉब्लेम आले, तर संकट आली, तर ते सोडवायला तुम्ही राग काही काही लोकांना मी बघितलं की एकदम पटकन चिडतात आणि काही काही लोक तर शिव्या वगैरे पण देतात. म्हणजे इतका त्यांचा संताप होतो. मग हे असं सगळं करून त्याच्यातनं काय मिळतं का? काही मिळत नाही. जे व्हायच्या गोष्टी त्या होतात, ज्या वेळेला व्हायच्या त्या वेळेला होतात. म्हणजे तुम्ही म्हटलं आत्ता झालं पाहिजे असं होत नाही. त्यामुळे मनुष्याने शांत असावे नेहमी आणि जीवनात शिस्त हवी, पण ती जास्त पण असू नये. म्हणजे इतकी पण शिस्त असू नये की त्या शिस्तीचा, आपल्या शिस्तीचा दुसऱ्यांना त्रास होईल, इतकी पण शिस्त असू नये. काही पदार्थांना कमी उष्णता देणे चांगले नाही, तर ते करपून जातात. तसेच अतिशिस्त असली की असं होते. म्हणजे काही पदार्थ आपण बघितलं की आता हे सगळं बायकांना माहीत असेल की काही ह्याला उष्णता कमी द्यावी लागते. कमी उष्णतेत ते पटकन छान होतात. नाही जर जास्त तुम्ही उष्णता दिली तर ते करपून जातात. म्हणून तसं आपल्या ह्याचं पण आहे, रागाचं पण आहे, शिस्तीचं पण आहे की जास्त शिस्त असली की तिथे काही नाही काहीतरी प्रॉब्लेम येतो, किंवा दुसरे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना त्या गोष्टी नाही आवडत. म्हणजे प्रत्येकाला जर तुम्ही खूप शिस्त लावायला लागलात तर नाही चालणार. काही मोकळीक पण दिली पाहिजे. त्याग करा. त्याग करा म्हटल्याने त्याग होत नाही. त्यासाठी मिळवण्याचा हव्यास थांबवा. म्हणजे आता जर सद्गुरूंनी सांगितलं की एखाद्या गोष्टीचा त्याग करा, तर तुमच्या त्याने होणार का? नाही होणार. म्हणून सद्गुरू असं म्हणतात, जर मिळवण्याचा हव्यास असेल, आता प्रत्येकाला पैशाचा हा लोभ असतोच. म्हणजे कोणीही माणूस घ्या, असा तुम्हाला क्वचित कोणीतरी मिळेल की त्यांना पैशाचं काहीही देणं घेणं नाही आहे. त्यांना मनाची शांती हवी आहे, त्यांना बाकी काय कशाशी घेणं देणं नाही आहे. तर मिळवण्याचा हव्यास कमी केला की आपोआप त्याग, म्हणजे त्याग असा होत नाही. त्यामुळे मिळवण्याचा, प्रत्येक गोष्ट अशी स्वतःला मिळाली पाहिजे, हा जो हव्यास असतो ना, म्हणजे काही असो, अगदी पैसाच असं नाही, काही असो, ही गोष्ट तुम्ही हव्यासापोटी मिळवताना हा हव्यास कमी झाला पाहिजे. त्यामुळे मिळवणारे मिळवीत राहतात, खर्च करणारे खर्च करीत राहतात व त्यातून हव्यास व गरजा वाढत राहतात. म्हणजे काय म्हटले की मिळवणारे मिळवत राहतात. म्हणजे समजा घरामध्ये आता वडील काम करतायत, मिळवत आहेत, तर मिळवणारे मिळवतात, त्यांची मुलं किंवा घरामध्ये बाकीची लोक खर्च करत राहतात आणि त्यामुळे मग त्यांना काय वाटतं की नाही, अजून मिळवलं पाहिजे, हे आपण मिळवतो हे कमी पडते, पुरं होत नाही, म्हणून अजून मिळवायच्या मागे लागतात आणि मग हव्यास व गरजा अशाच वाढत राहतात. म्हणजे एक तुम्हाला गोष्ट मिळाली की तुम्हाला त्याच्यावर समाधान कधीच होत नाही माणसाचं. त्याला दुसरी कशी मिळेल, अजून चांगली कशी मिळेल, ह्याच्यात सगळा हव्यास असतो. म्हणजे तुम्हाला आता एक साधं उदाहरण देते. जर तुमच्याकडे जर सायकल पण नसेल तर तुम्हाला वाटेल, अरे माझ्याकडे सायकल असती तर मी पटकन गेलो असतो, मला चालायला लागलं नसतं. सायकल आली की तुम्हाला असं वाटेल, अरे माझ्याकडे स्कूटर असती, बाईक असती तर किती छान झालं असतं, मला जे मेहनत करावी लागते ती करावी लागली नसती, मी पटकन त्याच्यावर बसून गेलो असतो. हळूहळू तुमच्याकडे बाईक आली की मग तुम्हाला वाटायला लागतं, अरे कारमधनं फिरणारे लोकांना किती मजा येते, आपल्याला ऊन वारा पाऊस सगळं झेलत ह्या गाडीवर जायला लागतं. आणि कारमध्ये जाणारे कसे AC लावून मस्त, म्हणजे साधी कार असली ना तर अरे मला साधी मिळाली ते सगळे, पण कार पाहिजे म्हणजे ऊन लागणार नाही, पाऊस लागणार नाही, वारात शरीरावर येणार नाही. आणि मग हळूहळू काय होतं, तुम्हाला साधी कार तुम्ही घेतली म्हणजे तुमची ऐपत तशी झाली तेवढी, तुम्ही साधी कार घेतली की आता तर सगळ्या कारमध्ये AC असतोच, पण पूर्वी काही कारमध्ये AC नसायचे. तर AC, मग अरे AC पाहिजे, तो पण पॉवरफुल पाहिजे, चांगला पाहिजे. मग छोटी गाडी आली की अरे मोठी पाहिजे, बसायला कम्फर्टेबल असलं पाहिजे. असं सगळा हव्यास वाढत जातो. आता घरात आपल्याला काय गरजा असतात, आपल्याला जेवढ्या गरजा असतात, आता वॉशिंग मशीन वगैरे हे असलं पाहिजे. कारण पूर्वीसारखे आजकाल हात म्हणजे कपडे वगैरे कोणी बायका धुवत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात अगदी कुठच्याही म्हणजे
वस्तीमध्ये जरी बघितलं म्हणजे आमच्याकडे कामाला येणाऱ्या बायका आहेत त्यांच्याकडे पण वॉशिंग मशीन हे असतं. वॉशिंग मशीन, फ्रीज आणि आजकाल हे जे राहतात वस्तीमध्ये म्हणजे जे लोक राहतात त्यांच्याकडे पण AC असतो. कारण का त्यांनाही गरम होतं. ती माणसं आहेत तेही मेहनत करतात, कमवतात, मग त्यांनाही वाटतं ना रात्रीचं शांत झोप लागावी. पूर्वी आपल्याला फॅन असला तरी खूप छान वाटायचं. आजकाल घरोघरी दारोदारी सगळ्यांकडे AC हा असतोच. त्यामुळे हे आवश्यक गरजा आहेत. तेवढ्या आवश्यक गरजा आहेत ना, मग माणसाने कुठेतरी थांबलं पाहिजे. हे त्याचं त्यालाच कळलं पाहिजे कुठे थांबायचं. जर तुम्ही थांबला नाहीत, मिळवत राहिलात, जर एक बेडरूमचा फ्लॅट झाला, अगदी तुम्ही काही पहिल्यांदा चाळीत राहत असाल तर तुम्हाला वाटेल अरे फ्लॅट असला तर किती छान होईल, आपलं टॉयलेट वगैरे आपलं बाथरूम वगैरे आपल्या घरात असेल. मग एक बेडरूमचा झाला की यार कमी पडतं, 2 बेडरूम पाहिजे, मग 2 बेडरूमचा झाला की 3, मग असं वाटतं मोठ्या सोसायटीत पाहिजे. असा माणसाचा हव्यास वाढत जातो. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की खर्च करणारे खर्च करत राहतात, म्हणजे मिळवणारे मिळवत राहतात आणि नाही, मिळवणारे मिळवत राहतात आणि खर्च करणारे खर्च करत राहतात. आणि ह्याच्यातनं काय निष्पन्न होतं की माणसाच्या गरजा कधी संपत नाहीत, गरजा ह्या वाढतच जातात. बघा तुम्हाला पण काय पटतंय का आणि ह्याच्यातनं काही बोध घेता आला तर नक्की घ्या. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जे काही मी आज वाचन केलंय सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.